मोबाईल स्क्रीनगार्डवरून सांगलीत युवकाचा निर्घुण खून, संशयित हल्लेखोरांना घेतले ताब्यात। सांगली शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा 100 रुपयाचे स्क्रीनगार्ड 50 रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत निर्घुण खून केला। सदर खुनाची घटना ही आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले। रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी खूप मोठी होती। सांगली शहरच्या एसटी स्टँडच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकरण झालेले आहे। त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे, त्यांचे मोबाईलचं दुकान आहे। 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी। त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मयत झालेले आहे। आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली। अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे। त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार आहे।